महेश्वर. दुपारचे 2 वाजले. राणी अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आणि त्यानंतर नर्मदेच्या प्रवाहातलं बाणेश्वर मंदिर आणि सहस्त्रधारा पाहिल्यानंतर किनाऱ्यावरती उतरलो. बाके बिहारी भोजनालयाच्या जवळच. पण किमूचा पनीर खायचा मूड होता, त्यामुळे तिथं पायी जाण्याच्या अंतरावर असलेल्या शुभ अवसर रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो. पंजाबी थाळी 150 रुपयेमध्ये, अनलिमिटेड. पण दोघात एक घेतल्यामुळं ती लिमिटेड झाली. पण एका थाळीत 4 रोट्या आणि भरपूर भाज्या, त्यामुळे तीही जास्त झाली. तसं इथलं जेवण एन्जॉय केलं, जास्त किमूनं. तिला पनीर खूप आवडतं. आणखी होतं, नुसतं खायचं होतं, त्यामुळं एक डिश पनीर फ्रायची सांगितली. ती सुद्धा तिने एन्जॉय केली. आईंना हेही जेवण जास्त झालं. रिक्षातनं प्रवास करते. हाय आदिती. हाय गौरी. हाय. आता रिक्षा करून म्हणजे जोरात धावणाऱ्या बैलगाडीमध्ये बसून आम्ही आमच्या हॉटेलकडे परततोय. महेश्वरी साड्यांची दुकानं. तसं आमच्या हॉटेलच्या खाली हॉटेलवाल्याचंच बऱ्याच प्रकारच्या व्हरायटी असलेल्या कपड्याची दुकानं आहेत. विशेषतः महेश्वरी साड्या. गर्दी नसली तरी चिंचोळे रस्ते, बैलगाडीपेक्षा हलणारी रिक्षा, त्यामुळे घट्ट धरून बसावं लागतं. हॉटेलवरती आल्यानंतर भरपूर झोप काढली. आज दुसरा काही प्लॅन नव्हता आणि तशी बऱ्यापैकी पायपीट झाली होती. उद्या सकाळी धारला निघायचं. वाटेत पाहण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत. महेश्वरमध्ये रेस्टॉरंट कमीच आहेत, कारण रात्रीच्या जेवणासाठी दुसरं रेस्टॉरंट पाहण्यासाठी मी बरंच फिरलो. पण जेवणाव्यतिरिक्त इतर सारे उत्तर भारतीय खाण्याचे पदार्थ मिळत होते. शेवटी रात्री परत याच रेस्टॉरंटमध्ये आलो. पण जेवणाचं शूटिंग करायला नेहमीप्रमाणे विसरलो आणि बिल आल्यानंतर ते लक्षात आलं. महाराष्ट्रापेक्षा इथं जेवणाची बिलं फार कमी होतात. सकाळी या रेस्टॉरंटमध्ये फारशी गर्दी नव्हती, म्हणजे फक्त आम्हीच होतो. आता थोडीशी गर्दी आहे. बाहेरचं वातावरण, थोडासा गारवा, पण अपेक्षापेक्षा कमी. गारवा खूप असेल अशी अपेक्षा करून आम्ही या टूरची तयारी केली होती.